सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक 6 जे.पी. पाटील यांनी दिनांक 13 जुलै 2026 रोजी एका महत्त्वपूर्ण निकालान्वये आरोपी सत्यम महेंद्रकुमार शेठ पती व महेंद्रकुमार शेठ सासरे, ज्योतिबेन सासू, हिरेन दीर, मोनलबेन भावजे यांच्यासह एकूण 5 सदस्यांची हुंडाबळी, शारीरिक व मानसिक छळ आणि दमदाटीच्या खोट्या आरोपातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षाचे विद्वान विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि पुराव्यांमधील त्रुटी न्यायालयासमोर आणल्यामुळे आरोपींवरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले. फिर्यादी सोनाली सत्यकुमार शेठ यांनी पती सत्यम शेठ आणि सासरच्या इतर नातेवाईकांविरोधात सोलापूर येथील MIDC पोलीस ठाण्यात भादवी कलम 498 अ, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर छळ आणि पैशांची मागणी केल्याचे आरोप लादण्यात आले होते. या खटल्यात आरोपींतर्फे काम पाहताना ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली की अभियोग पक्षाकडे आरोपींविरुद्ध कोणताही सबळ आणि कायदेशीर पुरावा उपलब्ध नाही. फिर्यादीने केवळ तक्रारीवर सही असल्याचे मान्य केले. मात्र तक्रारीतील मजकुराबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे स्पष्ट केले की अभियोग पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा वाजवी शंकेच्या पलीकडे साबित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 248(1), नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 271(1) अन्वये न्यायालयाने खालील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सत्यम महेंद्रकुमार शेठ पती, महेंद्रकुमार अमृतलाल शेठ सासरे, ज्योतिबेन महेंद्रकुमार शेठ सासू, हिरेन महेंद्रकुमार शेठ दीर, मोनलबेन हिरेश शेठ जाऊ, सर्व राहणार वर्धमान कॉलनी, वाढवण, जिल्हा सुरेंद्रनगर, गुजरात. न्यायालयाने दिलेला हा निकाल कायद्याच्या आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. खोट्या आरोपांमुळे निष्पाप लोकांना होणारा त्रास या निकालामुळे दूर झाला असून शेठ कुटुंबाला पूर्ण न्याय मिळाला आहे, असे सोलापूरचे बचाव पक्षाचे विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी सांगितले. यात आरोपीकडून ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट आकाश आईंची व ॲडव्होकेट रत्ना अंत्रोळीकर यांनी काम पाहिले.